जनतेला त्रास देणारे नराधम क्रूर लोक, द्वेषी लोक, भगवंत म्हणतात हयातीमध्ये मी त्यांना सुख देत नाहीत, सतत असमाधानी ठेवतो. भाषा लक्षात येते? सतत असमाधानी असणं हे पापाचं फळ आहे. सुशिक्षित लोक म्हणतात पाप दिसत नाहीत, तुम्ही असमाधानी आहात हेच पाप आहे, दुसरं काय पाप? का गाथा उत्पन्न करू शकत नाही? का ज्ञानेश्वरी लक्षात राहत नाही? पाप आहे. चांगल्या गोष्टी का लक्षात राहत नाही आणि शिव्या का विसरत नाही? हे पाप आहे. 10 वर्षापूर्वी एखाद्याने शब्द बोललेले असतात, तुम्हाला मनातून जात नाही, काढण्याची ताकद नाही तुमची. सलत ते मराठीतला गोड शब्द आहे, सलत. सलणे हा शब्द आहे ना, फार गोड आहे. तुम्ही दिवसभर काम करता पण तो काटा सलतो. म्हणजे काटा पायात जर मोडला आणि तो जर सलत असेल, तो दिवसभर त्या व्यक्तीला जाणीव करून देतो तू किती आनंदात असशील पण माझी सल चालू आहे. श्रीमंत द्वेषी नराधम माणसं आयुष्यभर श्रीमंतीमध्ये असतील, सल चालू आहे, त्याचं नाव आहे पाप. सल जात नाही, सलत ते मनामध्ये. आणि ती जी सल आहे ना, आनंद समाप्त करत, हा त्याचा परिणाम आहे. दुखणं जे आहे ना, एका बाजूला आनंदाचे दिवस येतात आणि मनात जे सलतं ना ते आनंदाला बर्बाद करतं. यालाच तर पाप म्हणतात. काही वेगळी वस्तू आहे काय पाप म्हणजे? काय असं प्रत्यक्ष तुमच्या पुढे येऊन काळे पण दिसायला पाहिजे का? तुमच्या चेहऱ्यावरून कळतं किती पापी आहात. हसतच नाही. निर्भेळ, माझा शब्द पकडण्याचा प्रयत्न करा. निर्भेळ आनंद हा वेगळा असतो. लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, रागवला तर तो पूर्ण रागवतो, त्याचा रोम आणि रोम रागवतो. तो दुटप्पी नाही आहे, त्याचं एकच मन आहे, म्हणून तो मनात काहीच ठेवत नाही. कारण की 5 वर्षाच्या मुलामध्ये 2 मन तयार झालेले नाहीत तुमच्या इतके. आपलं मनात एक असतं आणि व्यवहार करणारं मन एक असतं, असे 2 मन आहेत. लहान मुलाचं नाही, राग आला तर राग आला, रागवल्यानंतर पण सुंदर वाटतं ते. याला म्हणतात निरागसपण. रागवल्यानंतर सुद्धा ते देखणं. आईला विचारा तुम्ही, मुलगा जर रागवला ना तर त्या रागवण्याचा सुद्धा आई आनंद उचलते. बाप कंटाळलेला असतो, हे गप कर म्हणतो त्याला, आई म्हणते ओरडू द्या थोडंसं, चांगलं दिसतंय ते पोरग. रोम आणि रोम लाल बुंद होतो त्याचा, रागवत होतो. त्याच्या विरोधामध्ये प्रसन्न झाल्यानंतर सुद्धा रोम आणि रोम हसतो, त्याचा आनंद अभिव्यक्त होतो. कधीतरी मोठं झाल्यानंतर स्वतःचा विचार करा, निर्भेळ पद्धतीनं आयुष्यात एकदा तरी हसलात का तुम्ही? एकदा तरी आनंदी झालात का तुम्ही? आनंद मिळाला पण पूर्ण शरीर भरून ओसंडला नाही, वाहला नाही. हा तुमचा आनंद वाहत नाही गेला आनंद. स्माईल. एखाद्या व्यक्तीवर व्यंग केलं, हसला, बरं झालं ना तू बोलला त्याला, नाही तर मला माहित नव्हतं. दुसऱ्याच्या व्यंगावर हसणं कुठला प्रकार आहे? हे आनंद देणारा प्रकार आहे. निसर्गाने एखाद्याला आंधळं केलं असेल, तुम्ही हसणार? तुम्हाला डोळे मिळाले, तुमचा काय पुरुषार्थ आहे? तो निसर्गता मिळाले तुम्हाला. असेल एखादा मंदबुद्धी, असेल एखादा कमी ज्ञानी, असेल एखादा जो देखणार नसेल, तुमचा अधिकार काय बोलण्याचा? तुम्ही निर्माते आहात का? क्षमता काय काय समजता तुम्ही? याचं नाव आहे मन. व्यंग करतो, उपेक्षा करतो, बोलतो आपण एकमेकाला. कधीतरी तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये एक तरी शब्द ज्ञानोबरायांनी चुकीचा बोलला का? तुम्ही ज्ञानेश्वरी शोधून पहा, हे ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य आहे. कोणाचीही टीका न करता, कोणाचंही मन न दुखवता आनंद अभिव्यक्त करते, तिचं नाव ज्ञानेश्वरी. कोणाचंही. बाकीचे पुस्तकं पहा तुम्ही, प्रसिद्धीसाठी त्या पुस्तकात शिवाय
निंदा आहे त्या पुस्तकामध्ये, विवादास्पद प्रकरण आहेत. मी एकाला विचारला हा विवाद का टाकला, म्हणजे त्याच्याशिवाय प्रसिद्धी नाही. काय प्रकार आहे? भांडणं झाल्याशिवाय प्रसिद्धी? ते प्रसिद्धी गोत्यात आणते, निर्भेळ आनंद लपवते. याचं नाव आहे मन. म्हणून ही जे अंतःकरणात ते दुटप्पी धोरण आहेत, द्वंद्व आहेत, आभासी जीवन आहेत, हे मन तुमचं तुम्हाला समाधानी ठेवत नाही. दुसऱ्याला मिळालं की मन आतून अप्रसन्न राहतं, ओठावर प्रसन्नतेचे शब्द असतात. फार छान झालं बरं का, चांगलं झालं. मन प्रसन्न नाही आतून. शब्द संस्काराने बोलले जातात, सभ्यतेने बोलले जातात. सभ्यता संस्काराचा भाग आहे.